जय भीम मी कुंती. बघूया आजचं बातमीपत्र. अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषद नांदेडच्या वतीने बहुजन समाज पार्टीचे संस्थापक तथा बहुजन नायक काशीराम यांची 90वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. शहरातील महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याजवळ संपन्न झालेल्या जयंती कार्यक्रमात अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषदेचे संस्थापक इंजिनियर चंद्रप्रकाश देगलूरकर यांच्यासह गुरु रविदास समता परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी काशीराम यांच्या प्रतिमेस अभिवादन केले. बहुजन नायक बहुजन मसीहा मान्यवर काशीराम साहेबांचा काशीराम साहेब काशीराम साहेब काशीराम साहेब. आज मान्यवर साहेब काशीरामजी यांची 90वी जयंती आहे. 15 मार्च 1934 रोजी पंजाबमध्ये रोपड जिल्ह्यामध्ये खवासपूर तालुक्यामध्ये बुंगा ग्राम या ठिकाणी काशीरामजी यांचा 90 वर्षापूर्वी जन्म झालेला आहे. काशीरामजी यांनी या देशातील बहुजन समाजाला जागं केलं आणि त्यांचे हक्क आणि अधिकार विशेषतः राजकीय हक्क मिळवून देण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे आणि त्या माध्यमातून उत्तर प्रदेशसारख्या राज्यामध्ये काशीराम साहेबांची पक्षाची सत्ता 4 वेळा आलेली आहे. बहन कुमारी मायावती या 4 वेळा उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री झालेले आहेत. बहुजन समाजामध्ये राजकीय आत्मभान निर्माण करण्याचं काम काशीरामजी यांनी केलं. आजवरचं जे राजकारण होतं ते कुणाच्या तरी दुसऱ्याच्या बळावर चालायचं, परंतु काशीरामजींनी नारा दिला, संसद चलो अपने पैरों पे चलो. आपल्या बळावर आपली ताकद निर्माण करून आपली सत्ता फुले शाहू आंबेडकरांची विचाराची सत्ता निर्माण होऊ शकते या गोष्टीवर काशीराम साहेबांनी भर दिला. होऊ शकत है हा नारा काशीराम साहेब देत होते आणि फुले शाहू आंबेडकरांची विचाराची सत्ता येऊ शकते हे त्यांनी सप्रमाण सिद्ध करून दाखवलेलं आहे. म्हणून आज देशाला त्यांच्या विचारांची फार मोठ्या प्रमाणामध्ये गरज आहे. बहुजन समाज आजही पराधीन आहे, दुसऱ्यांच्या अधीन आहे, दुसऱ्यांच्या पक्षामध्ये तो काम करतो, परंतु त्या ठिकाणी त्याची सत्ता स्थापित होऊ शकत नाही. फक्त गुलाम म्हणून त्या ठिकाणी काम करावं लागतं. आपली बहुजन समाजाची स्वतःची फुले शाहू आंबेडकरांच्या विचारावर सत्ता आणायची असेल तर मान्यवर साहेब काशीरामजी यांच्या विचारांची देशाला आवश्यकता आहे. म्हणून आज त्यांना आम्ही अभिवादन केलेलं आहे. काशीरामजी साहेब यांनी बहुजनासाठी आपलं जीवन अर्पण केले आहेत, म्हणून आपण पण त्यांच्या मागे राहायला पाहिजे. आणि आज 90वी जयंती आहे म्हणून आम्ही इथे आज कार्यक्रम घेतले आहेत. ॲडव्होकेट LB इंगळे मान्यवर काशीरामजी जयंतीच्या निमित्ताने सर्व बहुजन समाजाला शुभेच्छा देतो. मान्यवर काशीरामजी हे त्यागी समर्पित भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे एक सच्चे अनुयायी म्हणून जगामध्ये त्यांची ओळख झालेली आहे. आणि त्यांचा एक नारा होता, जो बहुजन समाज या देशामध्ये 85% आहे, परंतु RSS वाल्यांनी मनोवादी लोकांनी यांना अल्पसंख्याक बनवण्यात आलेला आहे. जाती जातीमध्ये बहुजन समाज वाटलेला आहे. म्हणून माझं काम आहे असं काशीरामजी म्हणायचे, जो समाज जाती जातीमध्ये वाटलेला आहे त्या सर्व जातींना एकत्रित करून मला प्रबुद्ध भारत बनायचा आहे, सम्राट अशोकाचा भारत बनवायचा आहे असा अंतिम संदेश मान्यवर काशीरामजी संपूर्ण बहुजन समाजाला देऊन गेले. आणि म्हणून अशा मान्यवर काशीराम एक त्यागी महामानवांना मी आपल्या सर्वांच्या वतीनं अभिवादन व्यक्त करतो. माझे 2 शब्द संपवितो. बहुजन समाज पार्टी अमरावती शहर आणि बडनेरा यांच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक परिवर्तनाचे शिल्पकार बहुजन नायक काशीराम यांच्या जयंतीनिमित्त भव्य बाईक रॅली करण्यात आली. या रॅलीचे उद्घाटन बसपाचे जिल्हाध्यक्ष अजय गोंडाने यांच्या हस्ते करण्यात आले. प्रथमतः बहुजन समाज पार्टी अमरावती जिल्ह्याच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि काशीराम यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले. त्यानंतर रॅलीची सुरुवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातून करण्यात आली. तर रॅलीचा समारोप शाहूबाग विलासनगर अमरावती येथे करण्यात आला. समाज पार्टी जिंदाबाद.
पार्टीचा जय असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय असो, अमर रहे घनश्याम समाज पार्टीचा जय असो. बहुजन नायक मान्यवर घनश्याम साहेब यांच्या जयंतीनिमित्त सर्व अमरावती जिल्हावासियांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. आज मान्यवर बहुजन नायक घनश्याम साहेब यांच्या जयंतीनिमित्त अमरावती विधानसभा, बडनेरा विधानसभा आणि अमरावती शहर यांच्या संयुक्त विद्यमाने बाईक रॅलीचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे. आणि ही बाईक रॅली आमचे माजी जिल्हाध्यक्ष अनंतराव लांजेवार यांनी सुचवल्याप्रमाणे यांनी जो रूट सुचवला त्यानुसार अनंतराव लांजेवार हे समोर राहतील आणि आपण सर्व त्यांच्यासोबत त्यांनी ते ज्या ज्या दिशेनं आपल्या सर्व रॅलीला घेऊन जातील त्या दिशेनं आपल्याला सर्वांना त्यांच्यासोबत जायचं आहे. आणि संपूर्ण अमरावती शहरामध्ये आपल्याला बहुजन समाज पार्टीचं वातावरण या ठिकाणी तयार करायचं आहे. तर त्या उद्देशानं आज आपण या ठिकाणी या रॅलीचं नियोजन केलेलं आहे. आणि सर्व उपस्थित माझे पदाधिकारी, कार्यकर्ता आणि बहुजन समाज पार्टीचे समर्थक यांचं मी या ठिकाणी मनापासून आभार मानतो की त्यांनी आपला वेळेतला वेळ काढून आज या ठिकाणी आपली उपस्थिती दर्शवली. आपल्या स्वतःच्या पैशांना आपल्या गाडीमध्ये पेट्रोल टाकून आपल्या या रॅलीमध्ये सर्व कार्यकर्ते सहभागी झालात. त्याबद्दल मी सर्वांचं मनापासून या ठिकाणी आभार मानतो. आणि रॅलीला या ठिकाणी आपण सुरुवात करतो आहे. एवढंच बोलतो आणि थांबतो. धन्यवाद. जय भीम. छत्रपती संभाजीनगर येथील कॅनॉट प्लेस महाराणा प्रताप उद्यानात बहुजन नायक काशीराम यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ससो खंडाळकर, बालाजी सोनटक्के, संजय चिकसे, यावेळी बहुजन सामाजिक सांस्कृतिक मंच, काशीराम विचार मंच, काशीराम फाउंडेशन, बाबा दळवी विचार मंच संस्था संघटनांतर्फे अभिवादन करण्यात आले. महाराजांचा विजय असो, संत रविदास महाराजांचा विजय असो, महात्मा ज्योतिबा फुलेंचा विजय असो, राजर्षी शाहू महाराजांचा विजय असो, लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा विजय असो. आणि घनश्याम साहेबांनी त्या मुद्द्यावरती लक्ष केंद्रित केलं, त्या वाक्याला अंडरलाइन केलं. यदि समाज के लिखे पड़े लोगों ने यदि धोखा दिया तो समाज का भला और बुरा करने वाले तो यही आहे. आणि म्हणून समाजातली प्रॉपर्टी काय आहे, बहुजन समाजातली संपत्ती काय आहे, तो नोकरदार वर्ग आहे ज्याच्याकडे वेळ, बुद्धी आणि पैसा आहे. याला मी एकत्रित करून याचं संघटन करून ते समाजातल्या शेवटच्या माणसापर्यंत कसं उपयोगात आणता येईल म्हणून त्यांनी बॉम्बस्फोट काढली. आपण सगळ्यांना माहीत आहे. ज्या वेळेला अटल बिहारी वाजपेयी प्रधानमंत्री होते त्यावेळेला ही संविधान बदलवण्याचा एक महोदय सुरू झाला होता. आणि संविधान समीक्षा म्हणून हा विषय देशभर चालू झाला होता कि आप लोगों ने, आरएसएस के लोगों ने, बीजेपी के लोगों ने ये बाबा साहब ने बनाई हुई संविधान बदलने का प्रयास जो चल रहा है, इस माध्यम से मुझे आपको थैंक यू कहना चाहिए कि मुझे मेरे समाज को भारतीय संविधान बताने का मौका मिल रहा है. लेकिन संविधान या पेपर कौन किसका चेक करेगा? पीएचडी का पेपर कोई ग्रेजुएट वाला चेक नहीं करेगा. तुकाराम महाराजांचा गाथा कोण चेक करणार आहे? जी संविधान या देशात नव्हे जगामध्ये सर्वमान्य लोकशाहीवर आधारित प्रत्येक समाजातल्या देशातल्या शेवटच्या माणसाला न्याय, समता, स्वातंत्र्य, बंधुता, प्रेम आणि देणारी होती. त्यावेळेला साहेबांनी मुंबईच्या कार्यक्रमामध्ये ऐलान केलं होतं कि भारतीय संविधान के तरफ आग दिखाएंगे तो आग निकालूंगा, उंगली बताएंगे तो उंगली निकालूंगा. मुझे मालूम है इस देश के मनुवादी लोगों ने बहुजन समाज के कुछ नेता को जेब में रखा है, लेकिन कांशीराम और कांशीराम की पार्टी और विचारधारा जिंदी है. आपल्या मागासवर्गीयापैकी जे चर्मकार समाज आणि महार समाज आहे, परंतु महार रेजिमेंट आहे आणि त्या दोन्ही रेजिमेंटचं नेतृत्व केलं होतं चर्मकार समाजाचे लॉईड जॉर्ज. हे इंग्लंडचे पंतप्रधान होते आणि 1914 ते 1918 जे महायुद्ध झालं ते महायुद्ध मागासवर्गीय लोकांनी जिंकलेलं आहे.
त्याचे खरे हिरो हे दोन्ही समाज आहे. आणि जसं भीमा कोरेगावचा स्तंभ आज आपण पाहतो, भीमा कोरेगावला तसल्याच प्रकारचा स्तंभ तुर्कस्तानमध्ये आहे. आणि त्यावर या महा रेजिमेंट आणि समा रेजिमेंटचे जे वीर त्या ठिकाणी शहीद झाले त्यांचेही नावं त्या ठिकाणी आहेत. तर ही क्रांती बघून नंतर दुसरी क्रांती झाली 1917ला रशियामध्ये क्रांती झाली. आणि ती रशियाची क्रांतीसुद्धा एक चर्मकार समाजाचा मुलगा जो अत्यंत गरीब होता, त्याचं स्वतःचं दुकान, चमाराचं दुकान, बुटपालीचं दुकान, हे जॉर्जिया नावाचा जो प्रांत आहे रशियामध्ये पूर्वी होता, आता तो सेपरेट देश झाला, त्यामध्ये जॉर्जियामध्ये गौरी नावाच्या गावात त्याचं बुटपालीचं दुकान होतं. नंतर तो मुलगा रशियाचा अध्यक्ष झाला. बॉस ने मीटिंग बुलाई। क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो। बाहर बाहर उठो बैठो उठो बैठो। जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार। अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर। कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com। हुआ बहू, माँ पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी। काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshospital.com। काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा महाराष्ट्रात पोहोचली असून 17 तारखेला मुंबईच्या शिवाजी पार्कवर राहुल गांधी, प्रियंका गांधी, मल्लिकार्जुन खरगे आणि इंडिया अलायन्सच्या सगळ्या नेत्यांच्या उपस्थितीत या यात्रेची समारोपीय सभा पार पडणार आहे। तो एक प्रकारचा निवडणुकीचा रणशिंग आहे। मणिपूर ते मुंबईपर्यंतची यात्रा राहुल यांनी केलेली आहे। चैत्यभूमीला 16 तारखेला ही यात्रा समाप्त होईल आणि 17 तारखेला संध्याकाळी शिवाजी पार्कवर ही मोठी सभा होणार आहे। त्या रॅलीला मोठ्या प्रमाणात आपण लोकांनी उपस्थित राहावे असे आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी लॉर्ड बुद्ध टीव्हीच्या माध्यमातून राज्यभरातील जनतेला केले आहे। 17 तारखेला मुंबईच्या शिवाजी पार्क दादर या ठिकाणी राहुलजी, प्रियंकाजी, खरगेजी आणि इंडिया अलायन्सच्या सगळ्या नेत्यांच्या बरोबरची जाहीर सभा आहे। तो एक प्रकारचा निवडणुकीचा एक रणसिंग आहे, तिथून पुकारला जाणार आहे। त्यामध्ये जे आता मणिपूर ते मुंबईपर्यंतची यात्रा राहुलजींनी केलेली आहे, त्या यात्रेचा समारोप पण त्या ठिकाणी होणार आहे। चैत्यभूमीला 16 तारखेला ही यात्रा समाप्त होईल आणि 17ला संध्याकाळी ही जी मोठी रॅली आहे, त्या रॅलीला मोठ्या प्रमाणात आपण लोकांनी उपस्थित राहावं, कारण की ही लढाई फक्त काँग्रेसचीच आहे अशी नाही। या देशाचं संविधान आणि या देशाची लोकशाही वाचवण्यासाठी आपल्याला सगळ्यांनाच आता पुढे यावं लागणार आहे। जे देशामध्ये धूर्त, कपटी आणि हिटलरशाह, तानाशाह सरकार बसलेलं आहे, त्यांनी सातत्यानं गेल्या 10 वर्षात या देशाच्या लोकांना गरीब करण्याचं, त्याला शिक्षणापासून दूर ठेवण्याचं पाप केलं आणि एक पूर्ण देशच गुलामीकडे नेण्याचा जो प्रयत्न सुरू झालेला आहे, त्या व्यवस्थेच्या विरोधात आपल्याला एकत्रित आलं पाहिजे आणि म्हणून ही लढाई आपल्या सर्वांची आहे। आणि म्हणून त्यासाठी 17 तारखेला संध्याकाळी शिवाजी पार्कमध्ये मोठ्या संख्येनं आपण उपस्थित राहावं हे आवाहन प्रदेश काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून आपल्याला करतो आहे। धन्यवाद। जय हिंद।
बुलढाणा जिल्ह्याच्या संग्रामपूर तालुक्यातील भोन येथे प्रकल्पाचे काम सुरू असताना उत्खनन करताना बुद्ध स्तूपाचे अवशेष आढळून आले. मात्र याच्या उत्खनन आणि संवर्धन संरक्षणासाठी शासनाने उदासीन भूमिका घेतल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. त्यामुळे शासनाकडून या बुद्ध स्तूपाचे उत्खनन व्हावे, या स्तूपाचे संरक्षण आणि संवर्धन व्हावे यासाठी द बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क यांच्यासह विविध सामाजिक संघटनांच्या वतीने बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर 17 मार्च रोजी धडक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कच्या माध्यमातून बुलढाणा या ठिकाणी आज पत्रकार परिषद घेण्यात आलेली आहे. 17 मार्च 2024 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावरती जो धडक मोर्चा या ठिकाणी आयोजित केलेला आहे, या धडक मोर्चाला महाराष्ट्रभरातून या ठिकाणी लाखोच्या संख्येने लोकांची उपस्थिती ही असणार आहे. भोन स्तूप जे मौर्यकालीन बुद्धाच्या पावन अस्थीवरती या ठिकाणी संग्रामपूर तालुक्यात भोन या ठिकाणी आहे, त्या स्तूपाचं उत्खनन व्हावं, त्याचं संवर्धन व्हावं, या अनुषंगाने हे आंदोलन या ठिकाणी बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कच्या माध्यमातून घेण्यात येत आहे. आणि या आंदोलनाला या ठिकाणी यशस्वी करण्यासाठी राज्यातील सर्व लोकांना या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून या ठिकाणी आवाहन करण्यात आलेलं आहे. कोल्हापूर जिल्ह्यात जातीय द्वेषातून बौद्ध समाजावर हल्ले होण्याचे प्रमाण अधिक वाढले आहे. यावर तात्काळ प्रतिबंध घालून अशा समाजकंटकावर कारवाई करावी या मागणीसाठी बहुजन समाज पार्टीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. कागल तालुक्यातील वनाडी येथे यात्रेच्या कार्यक्रमात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे गाणे लावण्याच्या कारणावरून सुधाकर पाटील, प्रशांत वाडकर, संदीप परिते, सतीश पाटील, रोहन महातोगळे, मनोहर वडार, अमर कळंत्रे यांनी प्रवीण कांबळे यांना मारहाण केली होती. कायद्याचा धाक नसल्याने ते अजूनही उजळ माथ्याने गावात फिरत आहेत. त्यामुळे त्यांचा बंदोबस्त करावा, तसेच गडमुळशिंगी येथे शालेय विद्यार्थ्यांना मारहाण करणाऱ्या संबंधित गुन्हेगारांवर कारवाई करावी आणि दलित समाजाला संरक्षण द्यावे अशी मागणी करण्यात आली. 27/2/2024 व 28/2024 रोजी भवानी यात्रा प्रत्येक वर्षी भरली जाते. तर 27 तारखेला या गावकऱ्यांच्यासाठी तमाशा हा संध्याकाळी कार्यक्रम असतो. त्या कार्यक्रमामध्ये कार्यक्रम कंटिन्यू चालू होता. सर्व प्रतिनिधी आम्ही खुर्च्या टाकून बसलो होतो तमाशाच्या जवळ. 3:30 वाजता ते 4 वाजता बाबासाहेबांचं गाणं तमाशाकरी लोकांनी सुरू केलं. बाबासाहेबांचं गाणं सुरू झाल्यावरती मराठा समाजातील मॉबने एकच जल्लोष केला, एकच आवाज उठवला की हे गाणं लावलं कोणी, बाबासाहेबांचं गाणं पहिलं बंद करा, असं म्हणून माझ्या अंगावरती दुःख धावून येत होतं. हे बघून माझा चुलत भाऊ रवींद्र भास्कर कांबळे हा विचारा गेला असता त्याला येथील समाजकंटकांनी की लोखंडी पाईप घेऊन त्याला मारहाण करण्यात आली. आणि FIR दाखल झाल्यानंतर FIRमध्ये एकूण 7 मुलं होती. 7 मुलं, पहिल्या क्रमांकाचं नाव पवन मखदूम आरोपी याचं नाव गहाळ करून त्या जागेला दुसरं नाव घालण्यात आलं. तरी पवन मखदूम याला अटक करण्यात यावी अशी आमची सर्वांची विनंती आहे. बॉस ने मीटिंग बुलाई. क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो. बाहर बाहर उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार. अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com. हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ. प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी काळे आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshospital.com.
अभिधम्म एज्युकेशनल अँड सोशल ट्रस्टद्वारे 17 मार्च 2024 रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 6 या वेळात रायगड जिल्ह्यातील माणगाव येथे दुसऱ्या आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे। यासीन परदेशी शमीम मुल्ला मैदान मोरबा रोड येथे ही परिषद पार पडणार आहे। या परिषदेला भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू डॉक्टर भीमराव आंबेडकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असतील। उपासक CR सांगलीकर यांच्या हस्ते परिषदेचे उद्घाटन केले जाणार आहे। अंकुशजी सकपाळ हे परिषदेचे स्वागताध्यक्ष असून नरेशजी अहिरे, सुशांत मोरे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार असल्याची माहिती परिषदेचे मुख्य संयोजक बदंत रत्नप्रिय थेरो, बदंत शांतिरत्न महाथेरो यांनी पत्रकार परिषदेत दिली। आणि ही जी काय बौद्ध धम्म परिषद आहे ही सर्व जाती धर्म संप्रदाय पंथाच्या लोकांसाठी निशुल्क ठेवलेली आहे। या धम्म परिषदेमध्ये कुणीही येऊ शकतात आणि आदरणीय बौद्ध भिक्खू संघाचं जे काय अमूल्य धम्म प्रवचन आहे हे धम्म प्रवचन ते समजून घेऊन खऱ्या अर्थाने जेव्हा मानवाला भगवान बुद्धाचा विचार कळेल तेव्हा खऱ्या अर्थाने मानवाचं जीवन धन्य होईल। आणि म्हणून माझी सर्वांना सर्व नागरिकांना विभागातील सर्व जनतेला माझं आव्हान आहे की खऱ्या अर्थाने आपल्याला मानव जन्म प्राप्त झाला, या मानव जीवनाचा उद्धार आणि कल्याण जर करून घ्यायचा असेल तर या धम्माला जाणा, धम्म समजून घ्या। हा महान बुद्धिवादी लोकांचा धम्म आहे, हा ज्ञानी लोकांचा धम्म आहे। जगातील कुठलाही व्यक्ती कितीही वाईट प्रवृत्तीचा असो, जेव्हा तो धम्म समजेल त्याला धम्म ऐकेल तो खऱ्या अर्थाने मातेचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। आदरणीय बनते मुख्य संयोजक बदंत रत्नप्रिय थेरो हे सातत्याने या भागामध्ये 15 ते 20 वर्षापासून धम्माचं कार्य करत आहेत। माझ्या माहितीप्रमाणे त्यांना हा भाग आणि या भागातील लोक अतिशय प्रिय आहेत, म्हणून ते उर्वरित महाराष्ट्रामध्ये फिरत नाहीत। याच भागामध्ये काहीतरी ऐतिहासिक काम व्हावं, बौद्ध धम्माच्या कार्याला गती मिळावी या उद्देशातून ते सातत्याने गेल्या 15-20 वर्षापासून काम करत आहेत। आणि हे काम करत असताना या विभागातील जे काही बौद्ध धर्मावरती त्यांची असीम श्रद्धा आहे असे सर्व बौद्ध अनुयायी त्यांना सहकार्य करत आहेत। आणि आजची होणारी जे काही उद्याची 17 तारखेची धम्म परिषद आहे हे त्यांच्या सर्वांच्या प्रयत्नाचं हे फळ आहे असं मी मानतो। परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या जमिनी कवडीमोल भावाने बळकावण्याच्या कारस्थानाविरुद्ध जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकरी महिलांनी धरणे आंदोलन केले। मंत्री महोदयांनी दिलेल्या आश्वासनानुसार फेर मूल्यांकनासाठी नवीन शासन निर्णय जारी करा, MSRTCचे बेकायदेशीर व 2013च्या भूसंपादन कायद्याचे उल्लंघन करणारे पत्र रद्द करा, जालना नांदेड समृद्धी महामार्ग रद्द करा, नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग रद्द करा, कंत्राटदारांची समृद्धी आणि शेतकऱ्यांची बर्बादी चालणार नाही अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या। करायचं काय? बेकायदेशीर व्यवहार करणाऱ्या प्रशासनाचं करायचं काय? शेतकरी विरोधी समृद्धी बाधित शेतकरी आणि नव्यानं बाधित होणारे शक्तीपीठ महामार्गातील शेतकरी एकत्रितरित्या या ठिकाणी आंदोलन करत आहेत। या महाराष्ट्रामध्ये रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून जी शेतकऱ्यांची लूट करण्याचं जे कारस्थान चालवलेलं आहे त्या कारस्थानाला ठामपणानं विरोध करण्याकरता शेतकरी एकत्र जमलेले आहेत। या ठिकाणी आमच्या महिलांचा निर्धार आहे, हातामध्ये विळे घेऊन शेती काम करता करता या महिला इथं आलेल्या आहेत आणि सरकारला इशारा आहे, खबरदार जर आमच्या जमिनीमध्ये पाऊल टाकाल तर आमच्याशी मुकाबला तुम्हाला करावा लागेल असा सरकारला इशारा देत आहोत। या महाराष्ट्र सरकारनं आणि रस्ते विकास महामंडळानं ताबडतोबीनं समृद्धी महामार्ग आणि शक्तीपीठ महामार्ग हे दोन्ही रस्ते तात्काळ रद्दबादल केले पाहिजे। शेतकरी कवडी मोल भावानं जमीन आम्ही या ठिकाणी देणार नाही। ज्या प्रकल्पामुळं परभणी जिल्ह्याला कोरडवाहू बनवण्यात येत आहे, ज्या प्रकल्पामुळं विदर्भातील खनिज संपत्तीची लूट करण्यात येते आणि ज्या प्रकल्पामुळं आमच्या हजारो शेतकऱ्यांना भूमिहून व्हावं लागल असा प्रकल्प आम्हाला मंजूर नाही आणि त्याविरुद्ध आज लढा पुकारत आहोत। जे महाराष्ट्राच्या सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांनी जे आश्वासन दिलं, जे रस्ते विकास महामंडळ
या महाराष्ट्रामध्ये कायद्याची पायमल्ली करून हुकुमशाही पद्धतीनं आदेश काढतं आणि त्या आदेशापुढं कायद्याने अधिकार दिलेले असताना सुद्धा जिल्ह्यातील दंडाधिकारी असतील, उपविभागीय अधिकारी असतील, हे त्या रस्ते विकास महामंडळाच्या पत्राला डोक्यावरती घेतात आणि 2013चा भूसंपादन कायदा पायदळी तोडवतात. आणि म्हणून मित्रांनो, आजच्या या आंदोलनाद्वारे सरकारला इशारा देत आहोत की कुठल्याही प्रकारे जर भूसंपादन सक्तीनं करायचा प्रयत्न केला तर आमचे शेतकरी त्याचा प्रतिकार करतील. मूठभर मातीसुद्धा तुम्हाला आम्ही उचलू देणार नाही. सरकारनं गोळीबार जरी केला, आमचं रक्त जरी सांडलं तरी हे शेतकरी जमीन देणार नाहीत. हाच निर्धार आम्ही या ठिकाणी केलेला आहे. धन्यवाद. जालना नांदेड समृद्धी महामार्ग जे जात आहे ना, त्याच्यामध्ये जे आमची शेती आम्ही करतो पिकतो आणि त्याच्यावरच आमचे मुलाबाळाचे शिक्षण पूर्ण काय आमचा असलेला खर्च. कारण आमच्या कोरडवाहू आमच्या बागायती असूनही आम्हाला कोरडवाहूची किंमत देण्यात येत आहे. आणि त्याच्यामध्ये की एकतर आम्हाला जे काही पैसे पाहिजे होते विकत घ्यायची म्हणलं तर 40 लाखानं मिळाली आणि आमच्याकडून 20 ते 25 लाखानं म्हणजे शासन घ्यायले. तर ते घेतल्यामुळं कारण आमच्याकडे जे काय आम्हाला कवडी मोल किंमत देत आहेत त्याच्यामुळे आम्हाला कुठलीही शेती द्यायचीही नाही आणि आम्हाला नाही कुणाच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची आहे आमच्या हक्काची. अमरावती शहरालगत असलेल्या नांदगावपेठ MIDC येथील VHM टेक्सटाईल इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीमध्ये आर्थिक शोषण होत असल्याचा आरोप कामगारांनी केला आहे. कंपनीचे संचालक 450 कामगारांचे आर्थिक शोषण करून कारखाना कामगार कायदा 1952 नुसार प्रॉव्हिडंट फंड कपात करत आहेत. मात्र कपात केलेली रक्कम प्रॉव्हिडंट फंडच्या कार्यालयात भरत नसून 450 कामगारांची आर्थिक फसवणूक करण्यासोबतच कामगारासह सहआयुक्त प्रशांत महाले यांचीही दिशाभूल करत आहेत. अशी माहिती कामगारांनी कामगार सहाय्यक आयुक्त प्रशांत महाले यांना लेखी निवेदनाद्वारे दिली. सर, इनका जो PF है ना वो NCLT कोर्ट को सबमिट कर दिया गया है और जैसे ही इसका फैसला होगा इनका PF पूरा जमा हो जाएगा. सर, वो जो कोर्ट का फैसला है वो कोर्ट जब कर पाएगी, मतलब इसका 4-5 महीने लग सकता है टाइम. नियमित रूप से ये कामगार के पगार रेगुलर क्यों नहीं करते हो आप? पगार 7 तारीख इनका पगार जो है हर महीने हो रहा है, लेकिन जैसे इनकी डिमांड है कि 10 तारीख को होना चाहिए, तो फाइनेंशियल कंडीशन खराब होने की वजह से 10 तारीख को नहीं हो पाता है, वो 20, 22, 25 तक हो पाता है. सर, लेट होता है. लेकिन इनका कोई मंथ वाइज पेंडिंग नहीं है. जय भीम इंडियाच्या बातमीबद्दल घेऊया अल्पशी विश्रांती. पुन्हा भेटूया ताजा घडामोडी घेऊन. जय भीम.